के चेंबूर घाटला गांव में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे यूबीटी महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार अनिल देसाई ने चेंबूर घाटला के मुक्तिनगर, खारदेव नगर, सावली नाका, केलकरवाड़ी, आनंद नगर, शिलादेवी रहवासी संघ, नवीन जुने संभाजी नगर, हनुमान मंदिर तक नागरिकों के साथ संवाद रैली में शामिल हुए और सभी स्थानीय लोगों के साथ संवाद किया। साथ ही इस अवसर पर चेंबूर के कर्मठ विधायक प्रकाश फातर्पेकर व पूर्व बेस्ट समिति अध्यक्ष अनिल पाटनकर, शाखा प्रमुख उमेश करकेरा सहित सभी शिवसैनिक व कार्यकर्ता पदाधिकारी मौजूद थे। सभी लोकप्रिय उम्मीदवार अनिल देसाई के प्रचार में शामिल थे। इस इलाके में घूम रहा हूँ, लोगों से मिल रहा हूँ, लोग बहुत खुश हैं। लोगों ने अपनी समस्या रखी, लोगों ने कहा कि हमारे पास, हमने जिनको सांसद के रूप में चुन के भेजा था उन्होंने हमारे पास देखा नहीं, लोगों की समस्याएं वहीं पे रह गई है और सांसद का जो सांसद से उम्मीद थे वो पूरी नहीं हुई। वो लोग परिवर्तन चाहते हैं और ज़रूर उनका ये वादा दिख रहा है, वो कह रहे हैं कि इस बार हम परिवर्तन लाएंगे और उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के निशान जिनका मशाल है उस उम्मीदवार को हम जिताएंगे। तो दिन ब दिन जहाँ पे जा रहा हूँ, जहाँ पे जा रहा हूँ, लोग बड़ी तादाद में आते हैं, लोग स्वागत करते हैं और ये बात जाहिर है कि लोगों ने जिस दिन की प्रतीक्षा की थी वो 20 मई अभी चंद दिन बाकी हैं, तो लोग चाहते हैं परिवर्तन करें, उनका हक अदा करें मतदाता के रूप में और मतदाता इस बार परिवर्तन जरूर ले आए। ये हमारे अनिल पाटनकर और इन्होंने जहाँ पे पूरा ये किया हुआ है उसका जिस तरह से उन्होंने चॉकआउट किया है उस तरह से मैं जाऊँगा, लोगों को मिल रहा हूँ, मिलते रहूँगा, क्योंकि अब इन्हीं के बीच में रह के इनकी समस्या, इनकी सुविधाएं, इनको जो चाहिए, इनकी प्रॉब्लम जो है उनको हल करना। आज कंटिन्यू माझं डोर टू डोर पण जाणं आहे, मेन माणसांना फोन करणं पण चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे की यावेळी उमेदवार जो आहे हा अतिशय चांगला आहे, अभ्यासू आहे आणि 2 टर्म म्हणजे 10 मला वाटतं 10 वर्ष ना, हां त्यांनी केलेलं आहे ऑलरेडी। आता ते पार्टी थ्रू केलं होतं ना, आता हे ऑफिशियल उभे आहेत आणि त्यांच्या त्या 10 वर्षामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत की लोकांपर्यंत मला वाटतं पोचली नाहीत पण लोकांना माहिती आहेत ती। आणि ह्यावेळी अनिल देसाईसारखे चांगले अभ्यासू उमेदवार आज आपण पाठवायचं आहे त्या आपल्या भल्यासाठी। आज भरपूर काही गोष्टी आहेत त्यांना तिकडे मांडायच्या आहेत। आज सकाळी तुम्ही होता का नाही मला माहीत नाही, आज सकाळी आम्ही चेंबूर गार्डन, आचार्य उद्यान याच्यामध्ये होतो, तिथे पण सिनियर सिटिझन्सचा चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांनी पण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। आणि असं नेतृत्व आपल्याला या विभागातनं पाहिजे आहे, कारण गेली 10 वर्ष कोणीतरी एकदा खासदार असा ऐकलं आम्ही की गेला होता पण त्यांनी काहीच केलेलं नाही आहे। त्यामुळे हे आमचे उमेदवार आहे, ते जाऊन निदान आपल्या इकडच्या लोकांना न्याय मिळेल जेवढं शुभेच्छा। हो ना, आणि गायकवाड ज्या आहेत, वर्षा गायकवाड, त्या नाराज नाही आहेत, त्या सपोर्टच करत आहेत आणि त्यांनी माझं पण नाव घेतलं की भाऊ पण तिकडे चांगलं काम करतायत, आम्ही सगळे एकत्र मिळून काम करू। ऐकलं ना, ह्या इलेक्शनला चेंबूर जे आहे हा आपलं नाव येईल की ह्या चेंबूरनी चांगल्यापैकी लीड दिला, कारण ही जी मंडळी आहेत आपली, ही विश्वासू मंडळी आहे ती सगळी आपली, आणि कुठेही इकडे तिकडे झालेली नाही आहेत। बरे वरचे इकडे तिकडे 2 प्यादी 3 प्यादी गेलीत, पण बाकीचे सगळे जे मजबूत प्यादी आहेत ना, जे असा खाड करून उडवणारी, ही सगळी मंडळी आहेत। बरोबर आहे ना, कारण ते त्यांच्याकडनं काम करूनच घ्यायचे आहेत आणि किती अभ्यासू खासदार होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचे कारनामे पण तुम्हाला माहिती आहेत। आमचं आता तुम्ही तर बघतच आहात कशा महिला उत्सुक आहेत। आम्ही ह्याच गोष्टीची, इलेक्शनचीच वाट बघत होतो आणि एकदा आम्ही कधी निवडणूक आहेत आणि आम्ही कधी प्रचाराला सुरुवात करतो त्यासाठी आमच्या सगळ्या महिला उत्सुक आहेत 153च्या।
आणि चांगलंच करणार आणि चांगलंच होणार. आमचे जे उमेदवार आहेत अनिलजी देसाई साहेब ते चांगल्याच मताने निवडून येणार. ला रिस्पॉन्स म्हणजे चांगलाच आहे, कारण शिवसैनिक हे कधी इकडे तिकडे जात नाहीत, ते जागेवरच राहतात. आणि आपले शिवसैनिक आता ह्या बघा, सर्व महिला ज्या 5 वर्षांनी इलेक्शन लढलेल्या असतात, 5 वर्षांनी बरोबर सर्व महिला आलेल्या आहेत. बघा पाठीमागे बघा तुम्ही, माझ्या ज्या जुन्या घरात बसलेल्या बायका त्या पण आज प्रचाराला आले. त्यांना पहिल्यापासूनच पाहिजे होतं की प्रचार चालू कधी होतोय आणि आम्ही प्रचाराला कधी जातो, आणि आमचे उमेदवार अनिल देसाई साहेब यांना आम्ही कधी चांगल्या मताने निवडून देतो ह्याची आम्ही वाट बघतो. त्याच्यासाठी आम्ही एवढ्या उत्सुकतेने प्रचार करायला उतरलो ते काय विचारू नका. आणि तुम्ही बघतायच, आणि प्रत्येक वेळी तुम्हाला माहिती आहे आपले नगरसेवक आपले आमदार कशी कामं करत होते आणि कशी लोकांची कामं केलीत. आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जातोय, लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देतात. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुम्ही घाबरू नका. आम्हाला लोक विचारतात, वहिनी तुम्ही कुठे आहात, अरे ताई तुम्ही कुठे आहात, हे आम्हाला लोक विचारतात. आम्ही त्यांना विचारायची होती, लोकच आम्हाला विचारतात. आज प्रचार फेरी नाही आहे, आज फक्त सदिच्छा भेट आमचे महायुतीचे महाआघाडीचे उमेदवार सन्माननीय आमचे अनिल देसाई साहेब हे फक्त घाटल्या 153 वॉर्डमध्ये सदिच्छा भेटसाठी आलेत. पण तुम्ही आज बघताय फक्त भेटायला ते आलेत, पण संपूर्ण शिवसैनिक आज बाहेर निघालेत, इकडचे मतदार बाहेर निघालेत. इथून आम्ही रॅली सुरू करणार आहात. फक्त सदिच्छा भेट प्रत्येक एरियामध्ये, म्हणजे छत्रपती नगर असून द्या, वैभवनगर असून द्या, मरीमाता, या ठिकाणी आम्ही फक्त जे मतदार आहेत त्यांना फक्त भेटायला आम्ही निघणार आहोत आमच्या उमेदवारांसाठी. आज तुम्ही बघितलं तर 2 मिनिटात आम्ही फक्त मॅसेज दिला होता की सदिच्छा भेटसाठी देसाई साहेब येणार, पण भरभरून शिवसैनिक आज निघालेत. ह्याचा अर्थ फक्त एवढंच आहे की हा 153 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज जे गद्दार खासदार जे गेलेत त्यांनासुद्धा माहिती आहे 10 वर्षात त्यांना 19,000 मतं ह्या शिवसैनिकांनी दिलं. भविष्यात येणाऱ्या 20 तारखेला जेव्हा मतदान होणार आणि 4 तारखेला जेव्हा रिझल्ट लागणार, मला खात्री आहे की घाटल्यामधून 153मधून ह्या गद्दाराला 2 ते 3 हजारसुद्धा मतं पडणार नाही. जे मतदारचा लीड असेल ते आमचे सन्माननीय अनिल भाऊ देसाई, त्यांना 19,000 मतं आम्ही 100% देणार आहोत. आमच्यासोबत काँग्रेस पक्षाचे आमचे मित्र राजेंद्र नगराले आहेत, आमचे इकडचे दीपक सावंत राष्ट्रवादीचे आहेत. हे सर्व एकत्र आल्यानंतर अजून भरघोस मताने आम्ही आमच्या उमेदवारांना विजय नक्कीच करणार आहोत. मी फक्त तुमच्या माध्यमातून एवढंच सांगणार की 10 वर्ष या खासदारांना संधी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, तर त्यांनी गद्दारी केली. मी एक शाखा प्रमुखच्या नात्याने माझ्या वॉर्डमध्ये फक्त एवढंच त्यांना आवाहन करतो, त्याच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो, घाटल्यामध्ये 10 काम त्यांनी दाखवावं. 10 काम जर त्यांनी दाखवलं तर 1 लाख रुपये बक्षीस शाखा प्रमुख म्हणून मी नक्कीच देणार. 10 काम दाखवावं त्यांनी. बाकी काही आम्ही बोलणार नाही, काही आव्हान आमच्यासमोर काहीच नाही, कारण की ते आलेच नाही. तर त्यांच्यासमोर आमच्यासमोर काही आव्हान नाही. भरघोस मताने आमचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई साहेब भरघोस मताने विजय होणार. काल होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. ही मशाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची. आज खरं तर गरज आहे ह्या महाराष्ट्राला. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. चेंबूर हे चळवळीचं बलस्थान आहे आणि या चेंबूरच्या ठिकाणातून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा लीड जो मिळेल तो माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब आणि सध्याचे विद्यमान असे सर्वांना घेऊन चालणारे असे आमदार प्रकाश फातर्पेकर साहेब असू देत, किंवा इथले स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर साहेब असू देत, आमचे राजन माहुलकर साहेब असू देत, यांच्या एकीने माझ्या मते चेंबूर विभागातून सर्वात जास्त लीड मिळेल याची मला खात्री आहे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना त्यांनी इतिहास वाचायला पाहिजे. इतिहासामध्ये औरंगजेबाकडे भरपूर सैन्य होतं, त्याच्याकडे भरपूर पैसा होता, परंतु शिवाजी महाराजांकडे मोजकेच मावळे होते, पण ते प्रामाणिक होते. आणि इथे जे सगळे आहेत ते अगदी सगळे प्रामाणिकपणे लढणारे आहेत. एक पिक्चर आलेला अमर अकबर अंथोनी, आणि तो पिक्चर एवढा हिट झाला की सुपर डुपर हिट झाला. आणि पुन्हा एकदा त्या पिक्चरमध्ये असं होतं की एका बापाची 3 मुलं असतात, एक ख्रिश्चनमध्ये जातो, एक मुस्लिम होतो, एक हे, आणि हे सर्व आत्ता पुन्हा तसंच झालं आहे की भलं वेगवेगळ्या विचारांची 3 पक्ष एकत्र आलेत. ते 3 पक्ष आता पुन्हा एकदा सुपर हिट असा हा चित्रपट करून दाखवतील. 4 तारखेला तुम्हाला दिसेलच केवढ्या मोठ्या प्रमाणात भरघोस प्रमाणात मतदान होईल. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघताय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
अनिल देसाई साहेब यांच्या प्रचार प्रसारात या ठिकाणी ही एवढी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि आपण बघताय सगळ्यांचा सपोर्ट या ठिकाणी ह्या कार्यकर्त्यांचा पण आहे आणि ह्या मतदारांचा पण सपोर्ट ह्या जे उमेदवार आमचे आहेत अनिल देसाई यांना भरपूर आहे. कारण ते लोक बोलतात की हा नवीन चेहरा आहे, नवीन चेहरा आहे. नवीन चेहरा वगैरे काय नाही, फक्त मशाल आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे इनके लिए वो नाम ही काफ़ी है. तो एक मैं शायरी बताता हूँ इसके लिए कि आजकाल के दरिंदे कहाँ से चेहरा लाए रो इंसानों का. कारण ते चेहरे त्यांनी माणसाचे घातलेत पण कर्म ते माणसाचे करत नाही आहेत या मतदार यादीमध्ये. आज माहीत आहे जो गद्दार राहुल शेवाळे आहे तो 10 वर्ष आमच्या विभागामध्ये कार्यरत होता खासदार म्हणून, परंतु 10 वर्षामध्ये या चेंबूर विभागामध्ये 153मध्ये कुठल्या प्रकारचं त्यांनी काम केलेलं नाही आणि कुठल्या प्रकारचं लोकांना हमी देऊनसुद्धा आत्तासुद्धा या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे मुक्तीनगर या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा काही दिवसापूर्वी त्यांनी नारळ फोडला आणि लोकांना भूलतापा देऊन या ठिकाणी आपण SRAचं काम चालू करणार आहे असं मधाचं बोट लावून लोकांना या ठिकाणी आश्वासन देतो आहे. फक्त बाकी 10 वर्ष गेली, 18 वर्ष झाली या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं SRAचं काम त्यांनी राबवलं नाही. लोकांना भूलतापास देऊन आल्या आणि आतासुद्धा भूलतापास देत आहेत आणि या ठिकाणी लोकांना भूलतापास देऊन लोक आम्हाला मतदान करतील हे त्यांनी विसरून जायचं आहे. फक्त या ठिकाणी विजय फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच होणार आहे आणि उमेदवार आमचाच निवडून येणार आहे 100%. जय हिंद. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल काही कोणाला सांगायची गरज नाही, कारण सर्वांना माहिती आहे आजकालच्या ह्या राजकारणामध्ये काय चाललं आहे सर्वांना माहिती आहे. आम्ही आमचे जे पक्ष प्रमुखांनी ज्यांना हे दिलं आहे तिकीट दिलं आहे जे आमचे आहेत कॅन्डिडेट त्यांच्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि एवढ्या जोरामध्ये आमची तयारी चालू आहे की ही सीट आमची येणारच. आणि जे गद्दार आहेत 50 खोकेवाले त्यांना हे आम्ही दाखवून देणार आहोत की पैशाने सर्व काय होत नाही. जनता आहे ती जागृत आहे आणि विजय नक्कीच उद्धव साहेबांचाच होणार आहे. जय महाराज. युवासेनाच्या वतीने जे आमच्या युवती आहेत, युवासेनेची टीम आहेत आणि आताची जी शिक्षित पिढी आहे त्यांना सर्व प्रकारे माहिती आहे की राजकारणामध्ये कशाप्रकारे ही सगळी घालमेल चालू आहे, उलाढाल चालू आहेत. तर ती शिक्षित जी मुलं आहेत युवासेनेची आणि जी शिक्षित जनता आहे युवासेनेची त्यांना सर्व प्रकारे माहिती आहे की आता हे राजकारण कशाप्रकारे हे पलटवून लावायचं आहे आणि गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कारण त्यांची जी नीती चालू आहे, राजनीती चालू आहे त्याच्यामुळे आपल्या देशाचं खूप नुकसान होतं आहे. तरुण पिढीला ना काम मिळत आहे आणि सगळीकडे त्यांनी EDची चौकशी लावून लोकांना घाबरवून त्यांना आपल्याकडे खेचायचं काम केलं आहे. तर युवा पिढीला शिक्षित लोकांना हे सर्व गोष्टी समजत आहेत आणि ह्याचा पुढच्या महिन्यामध्ये तर जाहीर प्रकारे आम्ही लोक दाखवून देऊ की काय आहेत ते विचार हां लोकांचे विचार तर खूप चांगले आहेत. आज आम्ही सुरुवात करतो आहे मुक्तीनगर घाटला या ठिकाणून. आमचे उमेदवार आहेत सन्माननीय अनिल देसाई साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही युवा सेना, शिवसेना, महिला आघाडी, पुरुष आघाडी हे सर्व आजपासून या ठिकाणी सुरुवात करतो आहे. येणाऱ्या 20 तारखेला 20 मेला आपल्याला कळेनच की निवडणूक कशा पद्धतीने लढणार आहोत आणि याच्यापुढे कशी लढणार आहोत. आणि 4 जून हा आमचा जो विजयाचा दिवस आहे तो मी येणाऱ्या त्याच दिवशी तुम्हाला जल्लोषाने आम्ही सांगू. बाकी काही गद्दारांवरती आम्हाला काही जास्त विशेष बोलायचं नाही. हे जे काय आपण ज्या फेसबुक लाईव्हवर जे काय बघतो ते आपले जाणारच आहेत. बस आमचा विजय हो अशीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आम्ही जो उमेदवार निवडून यावं हीच आमची प्रार्थना आहे. हा प्रत्येक माणूस या घाटल्यातला 153 वॉर्डमध्ये राहणार आहे. इथे आम्हाला बाहेरून माणसं आणायला लावली नाहीत. मी बघतोय आता 2-3 दिवस फॉर्म भरताना लोकांचे भांडणच दाखवत आहेत. जिकडे जिकडे फॉर्म भरणं चालू आहे 200 रुपये ठरवलेले, 300 रुपये ठरवलेले, 500 रुपये ठरवलेले. हे बघा हे 500 कोटीचं प्रेम आहे. प्रेम बाळासाहेबांचं, उद्धव साहेबांचं हे प्रेम आहे. हे पैशाने आणलेलं नाही. ही लोक 5 वाजता बोलवलेली 6 वाजल्यापासून सगळी लोक उमेदवार येत आहेत कुठे आहेत आणि आज त्यांचा संवाद आहे. संवाद यात्रा म्हणून आज आम्ही ठेवलेली आहे. लोकांच्या ठराविक लोकांच्या गाठीभेटी घेतील. लोकांना एक उमेदवाराची ओळख करून द्यायची आहे की बाबा हे आमचे अनिल देसाई आहेत, हे आमचे उद्धव साहेब, हे आमचे बाळासाहेब, हा आमचा उमेदवार आहे. काम केलं तर आहेच, काम केलं आहे, काम करणार आहोत, त्याच्यात वादच नाही. पण कामापेक्षा आम्ही एक जे आमचं नातं बनवलं आहे या घाटल्यामध्ये, आमदार असतील, एक नगरसेवक या नात्याने मी असेल, आमचे बाकीचे संघटनांचे पदाधिकारी आहेत, एक आमचा हा कुटुंब कबिला झाला आहे. आणि त्यामुळे कामाचं वोटिंग तर देणारच आहे तो लोक, पण लोकांचं जे लोकांचं प्रेम जे आम्ही जमा केलेलं आहे ना
रोजच भेटणं आम्ही त्यांना, प्रत्येक सणावारीत त्यांच्या दारात जाणं, नवरात्र असेल, शिवजयंती असेल, गणेश उत्सव असेल, रामनवमी, हनुमान जयंती, सत्यनारायणची सोसायटीची पूजा जरी असेल तरी आज लोक सांगतील की 20 वर्षात आमचा माणूस आमच्याकडे आला नाही. मागची 10 वर्ष कॉर्पोरेशनची आणि त्याच्या अगोदरची 10 वर्ष समाजसेवकाची. त्यात सोसायटीवाले पण म्हणतील नाही, पत्र दिलं, निमंत्रण पोचलं आहे, आज तर व्हॉट्सअप, मी त्यांना बोलतो पण व्हॉट्सअपवर पाठवा निमंत्रण. त्यामुळे हे प्रेम आहे आणि ते प्रेम तुम्हाला उद्या 153च्या पेटीमध्ये दिसणार आहे कशा प्रकारे ते. आता ओरिजिनल असतं, डुप्लिकेट असतं. कुणाच्याही तुम्ही वडिलांवर दावा केला तर ते वडील माझे होत नाही आहेत आणि जनता ही आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरेंना मांडणारी आहे, भासवणारी नव्हती. आणि त्या विचारधारे उद्धव साहेबांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही, विचाराला कॉम्प्रोमाइज नाही केलं, तत्वाला केलं, हिंदुत्वाला कॉम्प्रोमाइज कुठे केलं नाही आणि येणाऱ्या काळात ते करणारही नाही आहेत. ईडीची तुम्ही भीती गाठली, सीडीची भीती घातली तर शिवसैनिक त्याला कधी आतापर्यंत भिले नाहीत आणि इथून पुढे त्यांना ते भिणार नाहीत. या काळामध्ये तुम्हाला दिसेल या ठिकाणी. आणि मराठा समाजाच्या सरकारवर, BJPवर किती रोष आहे तुम्हाला या काळामध्ये दिसते. मराठा समाजाला फक्त तोंडाला पाणी पुसायचं काम या सरकारने केलेलं आहे. जरांगे पाटलांनी ज्या ज्या आरक्षणाचा विषय त्यांनी घेतला होता, आम्हाला 50%च्या आतमध्ये आरक्षण असायला हवं आहे, 16,000 केसेस पाठीमागं घ्या, आता देश काढला, आत्तापर्यंत सरकारने ते केलेलं नाही. मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल, याचा रोज तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून केलेला जाणवेल. या ठिकाणी हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे. या ठिकाणी इथं अभेद्य बालकिल्ला आणि अभेद्यच बालकिल्ला राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला गेल्या 14चा 19चा विषय काढला तर या ठिकाणी खासदार या ठिकाणी स्थानिक लेवलची लोकसभेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये खासदार दाखवा, 1000 मिळवा, 1000 बी जास्त झाले या ठिकाणी. आणि मराठा समाजाने आत्तापर्यंत फसवणूकच केली आहे. मराठा समाजाचं हॉल मराठा समाजाला दिलं म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलं, पण आत्तापर्यंत मराठा समाजाच्या ताब्यामध्ये तो समाजाचा हॉलसुद्धा आलेला नाही आहे स्थानिक लेवलला. आणि आत्तापर्यंत येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला फक्त 14ला मी मदत केली, 19ला मी मदत केली. समाजाने, पक्षाने आत्तापर्यंत खासदारांना देण्याचं काम केलं आहे, पण खासदार स्थानिक लेवलला ज्यांची त्यांची जबाबदारी आहे, मूलभूत सुविधा कुठेही पूर्ण करताना दिसत नाहीत. स्थानिक लेवलला आपले पाटणकर नगरसेवक अनिल पाटणकर साहेब असू द्या, माझ्या राईट साईडला जे आपले प्रकाशभाऊ फातेकर आमदार असू द्या, ज्यांनी एवढं काम केलं आहे, खासदारांनी कुठेही काम या तुम्हाला पूर्णपणे बालकिल्ल्यामध्ये करताना दिसलं नाही. ज्या बालकिल्ल्याने 14मध्ये आणि 19मध्ये सगळ्यात जास्त लीड देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर या माझ्या शिवसैनिकांनी केलेलं आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.